माधवराव देशमुख सर. माणसाचं आयुष्य क्षणभंगूर असते आणि या क्षणभंगूर आयुष्यामध्ये जे काही माणूस कार्य करतो आणि शेवटी या देशाचा पंतप्रधान असो की मुख्यमंत्री असो किंवा कोणीही मोठा असो, त्याला शेवटी गावाकडंच न्यावं लागतं. आणि असंच मग ते महाराष्ट्राचे 13 वर्ष राजकारण करणारे कृषी मंत्री असणारे, कृषी मित्रत्वावर प्रेम करणारे वसंतराव नाईक गहुलीलाच नेले. म्हणजे गाव किती महत्त्वाचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या कवितेतून करीत आहे. माझं गाव उंचेगाव बुजुर्ग आणि बऱ्याच वृत्तपत्रानं या उंचेगाव बुजुर्ग हे नाव सोडून डॉक्टराचा गाव असंच लोकमतसारख्या वृत्तपत्रानं सुद्धा त्याची वाखाणणी केलेली आहे. डॉक्टराचा गाव उंचेगाव बुजुर्ग शिक्षणाची ज्योत पेटविलेली. या सभागृहाला सांगण्यात मला आनंद होतो की या ठिकाणी आमच्या गावामध्ये शिक्षणाला इतकं महत्त्व आहे की प्रत्येक घरोचा ज्या ज्या परिस्थितीनुसार शिक्षण हे महत्त्वाचं करून आमच्या खेड्यामध्ये 2000 वस्तीच्या 14 MBBS डॉक्टर झालेले आहेत. येथे घरोघरी प्रकाश, मुलाबाळाच्या भवितव्यासाठी सर्वाचा प्रयास. MBBS डॉक्टर येथे 14, ज्ञानाचे दिवे लखलखती आरोग्य सेवेच्या वाटेवर. गावाची शान वाढविती माणसं इथली गोड, मनानं फार मोठी आपुलकीच्या छायेखाली जिथं लावती जीव एकमेकासाठी. या उंचे गावामध्ये डॉक्टरच नाहीत तर कीर्तनकार, शिक्षक, प्राचार्य, केंद्रप्रमुख असे अनेक आणि मिलिटरीमॅनसुद्धा आहेत आणि प्रगत कास्तकारसुद्धा आहेत. यांची इथे मोठी दरवळ आहे आणि संस्कृतीच्या गंधानं पावन झालेली इथली हिरवळ आहे. सर्व धर्माचा समभाव ही उंचेगाव बुजुर्गची ओळख आहे. भजनी भावनी भिजलेला सर्वासाठी, सर्व धर्मासाठी इथला माणूस झिजलेला एकोपा या उंचेगावचा. माणसाच्या नात्यातून झरा इथे अखंड वाही प्रेमाचा, अखंड वाही प्रेमाचा. माननीय माधवराव देशमुख यांचा आपण सन्मान करूया. मी सर्व मान्यवरांना नम्र विनंती करते, आपण त्यांचा सन्मान करावा.